ज्या आपण स्टोरी सांगतो लहान मुलांना, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, तर त्याचा काही परिणाम होतो का यांच्यावर? हो, अगदी खूपच होतो. आता तुम्हालाही माहिती असेल, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या आजी आजोबा काका आई, स्पेशली आई आपल्याला अगदी दुपारी किंवा झोपताना गोष्ट सांगूनच झोपवायची. तर याचा काय परिणाम होतो गोष्ट सांगण्याचा? खरं तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या मुलाची जे गोष्टीमधून आहे ती त्याची कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन पॉवर आहे, ही फार वाढण्यास मदत होते. आता एक सांगायचं म्हणजे आपण अजूनही आपल्या जेव्हा मुलाला गोष्टी सांगायला सुरुवात करतो तेव्हा पहिली गोष्ट आपण त्याला कोणती सांगतो आयुष्यामध्ये? चिमणी आणि कावळा. ही ठरलेली गोष्ट आहे जी सगळेच पेरेंट्स पहिली हीच गोष्ट सांगतात. आता याच्या मागचं जर एक लॉजिक तुम्ही पाहिलं तर काय आहे की पूर्वी जेव्हा जॉईंट फॅमिली होती आणि पूर्वी कावळा चिमणी हे दिसायचे पण अंगणात दिसत होते, तर मुलांना माहिती होतं की ओके कावळा म्हणजे काय आहे, चिमणी म्हणजे काय आहे. तर ते इमॅजिन करताना आजीनी जरी गोष्ट सांगितली किंवा आईनी जरी सांगितली तरी त्यांना माहिती आहे. रोज ते कावळ्यालाही बघतायत आणि चिमणीलाही बघतायत. आणि इव्हन पुढच्याही गोष्टी तुम्हाला माहिती आहे की मी ती चिवताई म्हणते की नाही थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे, तीट लावू दे. या सर्व गोष्टी त्यांची आई त्यांच्यासोबत करतीच आहे. त्यामुळे कुठेतरी ते चिमणी कावळा आणि ती गोष्ट त्यांना असं वाटतं की ही माझ्या बरोबर होतीये का. तर इथूनच त्यांची ती कल्पनाशक्ती जी आहे ती वाढण्यास मदत होती. आणि मुलांकडे कल्पनाशक्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्याच कल्पनाशक्तीचा विकास व्हायला लागतो. त्यानंतर ना काय होतं, थोडं त्यांचं वय जसं वाढायला लागलं तसं आपण त्यांना गोष्टीची पुस्तकं आणून द्यायला लागतो ज्याच्यामध्ये मोठे मोठे पिक्चर्स असतात आणि त्यांना ते इमॅजिन वाटते. आता सपोज त्यांना आपण एखादी परीची गोष्ट सांगत आहोत तर ते परीचं चित्र पाहिलं की त्यांना वाटतं हां परी अशी असेल म्हणून ना. आणि मग हळूहळू जेव्हा ती वाचायला लागतात तेव्हा आपण त्यांना पुस्तकं आणून देतो, वाचायला शिकवतो. तर याच्यातून काय होतं, त्यांचं वाचन क्षमता सुद्धा वाढते. इव्हन आपल्याकडे एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल.